सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी साक्षी। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 10 मध्ये। ही विधानसभा निवडणूक महाराष्ट्राची दिशा ठरवणारी आहे। विकासाचे शिलेदार बनण्यासाठी तुम्ही मोनिका राजे यांना विधानसभेत पाठवा। मी राष्ट्रीय महामार्ग व तुमच्या मतदारसंघातील विकासाचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमच्या सोबत आहे। माझी द्रौपदीची जुळी आहे। तुमच्या मतदारसंघाचा सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलंय। शेवगाव येथील खंडोबा माळ येथे महायुतीच्या उमेदवार आमदार मोनिका राजे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते। केंद्र व राज्य शासन सर्वसामान्यांसाठी व जनतेच्या फायद्यासाठी विविध शासकीय योजना जाहीर करत त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम स्थानिक आमदारांचं आणि खासदारांचं असतं। आज आमदार मोनिका राजे यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या दोन्ही तालुक्यात 1,30,000 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी सर्व यंत्र राबवून त्यांचे अर्ज भरून घेतले। आज त्या महिलांना आतापर्यंत 7,500 रुपये मिळाले आहेत। या माध्यमातून तालुक्यात 1 कोटी रुपये आले आहेत। अशा विविध योजना त्यांनी आपल्या काळात राबवल्या आहेत। त्यामुळे याचा फायदा निश्चित त्यांना तिसऱ्यांदा निवडून आणण्यात होईल, असा विश्वास गुजरातचे आमदार, भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय प्रतिनिधी व मतदारसंघाचे समन्वयक महेश कासवाल यांनी व्यक्त केलाय। पारनेरला आले म्हणजे आजोलला आल्यासारखं वाटतं। माझे एक वेगळे नाते पारनेरकरांशी तयार झाले आहे। केंद्र सरकार आपल्या विचाराचे आहे, राज्यातही आपल्याच विचाराचे सरकार येणार आहे। त्यामुळे पारनेर मतदारसंघातील जनतेने काशीनाथ दाते यांना साथ देऊन विधानसभेत पाठवावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलंय। पारनेर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार काशीनाथ दाते यांच्या प्रचारार्थ रविवारी भाळवणी येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। मागील 5 वर्षापासून मतदारसंघातील प्रत्येक गावात सातत्याने जात तेथील जनतेशी चर्चा केली आहे। तेथील प्रलंबित प्रश्न सुटले जावे यासाठी विकासाचे काम केले। त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या, त्यांच्या सुखादुःखात सहभागी झालो। आज केवळ औपचारिकता म्हणून कर्जत तालुक्याचा दौरा करीत संवाद साधत आहे। पुन्हा एकदा जनसेवेची संधी द्यावी, असं आवाहन आमदार रोहित पवार यांनी मतदारांना केलंय। आमदार रोहित पवार यांनी रविवारी गावोगावी ग्रामस्थांशी संवाद साधला, त्याला ठिकठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय। निवडणूक आली की गावागावातला सामाजिक एकोपा बिघडतो। एकमेकांच्या सणवार व सुखदुःखात आपण सहभागी होतो। मात्र निवडणूक आली की जातीचे विष पेरले जाते, त्यामुळे सामाजिक सखोला बिघडतो। या गोष्टीचा विचार करून निवडणूक काळात जातीचे विष पेरणाऱ्याला थारा देऊ नका। जातीपातीतील सखोला कायम ठेवा। ही निवडणूक आपल्याला विकासाच्या बाजूने घेऊन जायची आहे। जलसंधारण व मुख्यमंत्री सडक योजना या पंकजाताई मुंडे यांच्या आवडत्या योजनेमुळे शेवगाव पाथर्डीच्या विकासात भर पडली आहे। अनेक गावे पाणीदार झाली आहेत। रस्ते, वीज व पिण्याचे पाणी मिळाले आहे। 2 दिवस तुमचे गाव सांभाळा। बूथवर मतदान 70% अधिक कसे होईल याची काळजी प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी घ्यावी। जातीवाद, दडपशाही व दबावाला बळी पडू नका। विकासासाठी व पंकजाताई मुंडे यांना बळ देण्यासाठी महायुतीची सत्ता आली पाहिजे। एक आमदार महत्त्वाचा आहे। सह्याद्री टॉप 10 मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोखोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची। न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूया पुढील बातम्या। श्रीगोंदा मतदारसंघाच्या वाटचालीत स्वर्गीय शिवाजीराव नागवडे यांचे मोठे योगदान आहे। मतदारसंघ हायटेक करण्यासाठी कुटुंबाची सकारात्मक नागवडे भावना राहिली आहे। मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी साथ द्या, असं आवाहन उद्धव सेना महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांनी केलंय।
नागवडे यांच्या प्रचारार्थ रविवारी आडळगाव येथे प्रचार सभा झाली। सभेच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे होते। मतदारसंघात व्यापाऱ्याच्या अनेक समस्या आहेत। व्यापार वाढेल या दृष्टीने काहीही प्रकल्प राबविले गेले नाही। रहदारी गुंडगिरी याचाही त्रास आहे। एक संधी द्या, बाजारपेठेंना गतवैभव प्राप्त करून देऊ, असं प्रतिपादन महाविकास आघाडीचे उमेदवार ॲडव्होकेट प्रताप ढाकणे यांनी केलंय। पाथर्डी येथे ढाकणे यांच्या प्रचारार्थ व्यापारी संघटनेची बैठक झाली। यावेळी सुरेश सोरडिया, कांतीलाल गुगळे, सतीश गुगळे, राजेंद्र दानापुरे, राजमल बापना, संजय दराडे, दिगंबर जोरजरे, मनीष गुगळे आदींसह व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार बबनराव पाचपुते यांनी कुकडी घोड कालव्यासाठी समान न्याय भावनेने काम केले आहे। कुकडी लाभ क्षेत्रातील गावांना पूर्ण क्षमतेने पाणी मिळण्यासाठी टिंबे माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे। हा प्रश्न मार्गी लावणार आहे, असं प्रतिपादन श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार विक्रम पाचपुते यांनी केलाय। लोणी व्यंकटनाथ येथे प्रचार सभेत ते बोलत होते। अध्यक्षस्थानी नागवडे होते। साखर कारखान्याचे माजी संचालक रावसाहेब काकडे हे होते। शेवगाव पाथर्डी 222 विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार हर्षदा काकडे यांनी प्रचारात मोठी आघाडी घेतली असून त्यांच्या सांगता सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी झाली होती। या सभेचे स्टार प्रचार श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सचिन गायाळ होते। यावेळी जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। पाण्यासाठी आपल्याला लढा द्यायचा आहे आणि तो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना बरोबर राहून तो लढा द्यायचा आहे। मतदारसंघामध्ये आपण पाहिलं, शेतावर जाण्यासाठी रस्ता नाही, वाड्या वस्त्यांवर जायला रस्ता नाही, लाईट नाही, पाणी नाही, मग कोणता विकास केला? शासन तर ओरडते हर घर जल, हर घर बिजली, आणि कोणत्याच घरात जल नाही, कोणत्याच घरावर बिजली नाही। शासन ओरडून काय करणार? मधली वायरिंग धड नाही ना। जी वायरिंग असते तुमच्यात आणि त्यांच्यात, तर निदान शासन जे देते ते तरी आपल्यापर्यंत आलं असतं। आणि म्हणून मला करायचंय, शेतामध्ये जाणारे रस्ते, शिवरस्ते हे सगळे मला पक्के करायचे। हा माझा दुसरा अजेंडा आहे। शहरं पाहिली तर प्रचंड गर्दी, 2-4 गाड्या आडव्या तिडव्या उभ्या राहिल्या की माणसाला कुठेही जाता येत नाही, जाम होतं। नेवासा विधानसभा महाविकास मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार शंकरराव गडाख यांच्या प्रचारार्थ 400 महिलांनी 200 मोटारसायकलवर सोनई गावात रॅलीचे आयोजन केले होते। डॉक्टर निवेदिता गडाख, नेहल गडाख, साक्षी गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटारसायकलवर सोनई गावात महिलांनी रॅली काढली। महादेव मंदिरातून छत्रपती शिवाजी महाराज चौक, स्वामी विवेकानंद चौक, छत्रपती संभाजी महाराज चौक, महावीर पेठ, हलवाई गल्ली, आंबेडकर चौक, बस स्थानक या मार्गे रॅली गेली। रॅलीचा लीला कॉम्प्लेक्स येथे समारोप करण्यात आला। सध्या टॉप 10 मध्ये इथेच थांबतोय। तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री। सह्याद्री टॉप 10 न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।